भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा एकनाथ शिंदेना लक्ष करताना ते म्हणाले की प्रयागराज मध्ये जे काय गंगा स्नान एकनाथ शिंदेनी केलं त्याच्यामुळे किंवा ते डुबकी मारल्यामुळे जी काय पाप केलेली आहेत तुम्ही ती काय धुतली जाणार नाही। हा जो गद्दारीचा शिक्का आहे तो काय पुसला जाणार नाही। आता हे विधान सुद्धा त्याला तशा अर्थाने निरर्थक आहे। मुळातच विधानसभा निवडणुकीमध्ये जे काही झालं, जो निकाल लागलेला आहे, महायुतीला भरभरून लोकांनी मतं दिलेली आहे, त्याच्या आपण पाहिलं की एकनाथ शिंदेच्या पक्षाला 57 आमदार लोकांनी निवडून दिलेले आहे। उद्धव ठाकरेंच्या तुलनेमध्ये जो आकडा त्यांना मागच्या 2019च्या निवडणुकीत मिळाला होता तेवढे आमदार जे आहे ते एकनाथ शिंदेना मिळालेले आहेत। जेव्हा उद्धव ठाकरेंकडून हा पक्ष घेऊन पूर्णपणे एकनाथ शिंदे आमदारांचं बाजूला झाले, चिन्ह त्यांच्याकडे होतं, पक्षाचं नाव त्यांच्याकडे होतं, निवडणूक आयोगाने ते चिन्ह आणि नाव एकनाथ शिंदेनाच सोपवलं, विधानसभा अध्यक्षांनी त्यावर शिक्कामोर्तब केलं। त्यानंतर उद्धव ठाकरे काय म्हणत होते की मी जनतेच्या न्यायालयात जाणार आहे। जनतेच्या न्यायालयामध्ये विधानसभा निवडणुकीत गेले सगळेच आणि त्याच्यात जनतेने कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब केलेलं आहे ते एकनाथ शिंदेच्या, त्यांच्या धनुष्यबाणावर सगळ्यांनी शिक्का मारला, त्यांच्या उमेदवारांच्या नावावर शिक्का मारला आणि त्यातून एकनाथ शिंदे यांची शिवसेना खरी आहे असं आपण म्हणू शकतो।